असं आहे की शिंदे समिती जी आहे सुरुवातीला काय मागणी होती की कुणबी जे आहेत आपल्या मराठवाड्यातील ते कुणबी असूनसुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीत आणि निजाम काळामधले जे काही वंशावळी वगैरे काही नावं असतील त्यांचे काही प्रूफ तर ते चेक करा आणि आम्हाला कुणबी आमचं सर्टिफिकेट द्या, हा मूळ मुद्दा होता. आणि मग हे जर शोधायचं असेल तर तेलंगणामध्ये असलेले जे काही कागदपत्र असतील ते तपासावे लागतील आणि सगळं तपासण्याकरता काही लोकांची नियुक्ती करायची होती. तर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची नेमणूक केली आणि त्यावेळेला मला विचारलं की असं केलं तर मी म्हटलं माझी काही हरकत नाही ना. तिकडे जर त्यांना कुणबी काही पुरावा मिळाला तर तो आपोआप OBC मध्ये येतोच आणि ते घ्यायला माझी काही हरकत नाही, त्याने काम करू देत. पण नंतर जे काम सुरू झाल्यानंतर मी जिथे पाहिलं की त्यांनी जाहीर केलं अगोदर 5,000च मिळाले, तेलंगणामध्ये निवडणूक सुरू झालेली आहे म्हणून जाता येत नाही आणि काही लोकांनी आग्रह धरल्यानंतर 2 दिवसांनी एकदम 11,500, पुढे कॅबिनेटमध्ये 13,500. बरं हे सगळं असं वाढत चाललं आणि पुढे अख्ख्या महाराष्ट्रातच, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र किंवा तुमचं विदर्भ असेल, त्या ठिकाणी ज्यांना कुणबी जे आहेत त्यांनी अगोदर अर्ज करून तिथे खेपा घालून त्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयात ते घेतलंच होतं ना. तुमचं काम फक्त ज्या निजामशाहीच्या तिकडे पेपर आहेत आणि वंशावळी आमच्या वगैरे आहेत तर ते चेक करून काम करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता. त्याच्यामुळे ती समिती आता बरं का असं करा, कारण तिकडचं मराठवाड्यातलं काम संपलेलं आहे. इतर काम आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही, कधी मान्य करणार नाही, किंबहुना कायद्यातसुद्धा ते बसणार नाही. कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की मराठा समाज हा OBC बसत नाही. मग तो OBC कसा बसतो? बसत नाही तर नाही बसत, पण त्याला आरक्षण दिलं पाहिजे, त्याला माझा पाठिंबा आहे. संविधानामध्ये त्याची तरतूद आहे अशी. तर आवश्यक असेल तर राज्य सरकार आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, अशा काही गोष्टीवर वेगळं आरक्षण विशिष्ट परिस्थितीमध्ये देऊ शकतंय. तोच कायदा वापरून गायकवाड समितीने जो आहे तो कायदा आपल्याकडून पास करून घेतला आणि त्यानुसार 12% आपण दिले होते. द्या ना, नाही कुठे म्हणतोय मी, पण ही जी मागणी आहे आता ते नको, आम्हाला कुणबीच मध्ये सगळे मराठा समाज टाका. 1 तर ते बरोबर नाही, 2 सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा तो अपमान होईल. त्याच्यामुळे त्याला माझा विरोध आहे की हे होता कामा नये. मराठवाड्यामध्ये त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते OBC मध्ये येऊ शकतात असं म्हणणं आहे तुमचं? मराठवाड्यातले जे मराठी आहेत त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते OBC मध्ये येऊ शकतात? मराठवाड्यामध्ये निजामशाही वंशावळ चेक करून त्याच्यामध्ये कुणबी म्हणून नोंद असेल आणि ते सर्टिफिकेट त्यांना मिळालं तर ते आपोआपच OBC झाले. मग तुमच्या हातात कुणबी सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही OBC झालात. मग फक्त जात पडताळणी जो आहे हा एकच विषय राहतो. म्हणून माझं म्हणणं आहे की जे खरे कुणबी आहेत त्यांना तुम्ही घ्या, परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रकाश शेंडगे यांच्याद्वारे काही ठिकाणचे कागदपत्र पाठवले की ज्या कागदपत्रांवर पूर्वी टाकाने लिहिले जायचे आता तो मराठा खोडून पेनानं मराठा कुणबी वगैरे लिहित आहेत, ते आम्ही कागदपत्र दाखवलं. त्याला आमचा विरोध आहे. पण मुळात कुणबी असेल निश्चितपणे घ्या. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे
की ज्या वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला काहीतरी 200 सव्वा 200 जाती होत्या. आज त्या 350-400 जाती आहेत. आम्ही कधी विरोध केला नाही. जा आयोगाकडे, त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे, घेऊन ठेवा. कधी विरोध केला? मध्ये एकच मी सांगतो त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचं कुठेही मराठा समाजाला विरोध नाही आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही. ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं कमी केलं जाणार नाही आणि इतरही समाजावर अन्याय होणार नाही. ही भूमिका स्पष्टपणे सरकारने पहिल्यापासून मांडलेली आहे. त्याच्यावर सरकारचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मागासवर्ग आयोग त्याच्यावर काम करतोय. 3 न्यायमूर्ती आपण त्याच्यासाठी कमिटी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांना आपण निर्माण करून दिलेलं आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी वॉर फुटिंगवर काम सुरू आहे. आणि ज्या जुन्या नोंदी आहेत, या जुन्या नोंदी ज्या आहेत कुणब्याच्या, ते GR आपण आता काढलेला नाही. हा GR 1967 पासून 2004 पासून या GRचा अवलंब होतोय. ज्या ठिकाणी त्या कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते ते दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि भुजबळ साहेबांची एवढीच मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा नये. तीच भूमिका सरकारची आहे. ती स्पष्टपणे आम्ही घेतलेली आहे आणि ती कायम आहे. पहिल्यांदा असं होतं की ज्या नोंदी समोर आलेल्या आहेत, पहिल्यांदा असं होतं की नोंदी ऑनलाईन पाहायला मिळतील जेणेकरून आणखीन ज्यांना नोंदी सापडत नाहीत किंवा वंशावळची सापडत नाहीत त्यातून फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये GR जो आहे जुना, त्या GRची अंमलबजावणी प्रभावीपणे होती आहे आणि ट्रान्सपरन्सी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही इतर समाजावर त्याच्यामध्ये अन्याय होत नाहीये. जुन्या नोंदीप्रमाणे कुणबी दाखले देणे हे तर सरकारचा निर्णय पूर्वीच आहे, फक्त तो अंमल होत नव्हता. त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही आणि भुजबळ साहेबांना पण त्यांची भूमिका हीच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणे तीच भूमिका